नमस्कार मित्रांनो. कालची रात्र आम्ही कारगिल शहरात घालवली. उंच उंच रखरखीत तपकिरी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे शहर इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा अनोखं मिश्रण आहे. सकाळ होताच आम्ही कारगिलचा निरोप घेतला आणि आमच्या पुणे टू लेह रोड ट्रिपच्या पुढच्या आणि सर्वात सुंदर टप्प्याकडे प्रवास सुरू केला. आजचा प्रवास साधासुद्धा नव्हता. कारगिल ते लेह असा जवळपास 220 किलोमीटरचा रस्ता पार करायचा होता. पण आमचं लक्ष फक्त लेह गाठणं नव्हतं, तर या संपूर्ण मार्गावर असलेली प्रत्येक ऐतिहासिक आणि नैसर्गिक जागा अनुभवायची होती. आजच्या प्रवासात आपण पाहणार आहोत मुलबेक येथील 9 मीटर उंच मैत्रीय बुद्ध मूर्ती, तसेच हुंदरमान व्हिलेज, जे पाकिस्तानच्या कब्जातून भारताने मिळवलेलं. चंद्राच्या पृष्ठभागासारखा दिसणारा मूनलँड, इंडस आणि झंस्कार नद्यांचा अद्भुत संगम, मॅग्नेटिक हिल, गुरुद्वारा पत्तर साहेब आणि या मार्गावरचे आणखी काही अप्रतिम असे नजारे. चला तर सीट बेल्ट लावा, कारण आजचा प्रवास प्रत्येक वळणावर नवीन आश्चर्य घेऊन आपली वाट पाहत आहे. चला सुरू करूया कारगिल ते लेहचा हा अविस्मरणीय रोड प्रवास. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, काल आपण राहिलो होतो कारगिलमध्ये आणि कारगिलच्या हॉटेलमध्ये राहिल्यानंतर आज आपण सकाळी 8 वाजता निघाले पुन्हा एकदा लेहच्या दिशेने. लेहला जाताना आपल्याला भरपूर ठिकाणी एक्सप्लोअर करायचे आहे, परंतु त्यासाठी आपल्याला पहिलं जायचं आहे आपल्याला इथंच असलेल्या एलोसीवरती, ज्याला हंड्रेमन एलोसी असं म्हटलं जातं. इथून 8.5 किलोमीटरवरती आहे, कारगिलपासून एकदम जवळ. आणि कारगिल खूप मोठी सिटी आहे. मला वाटलं होतं छोटी सिटी आहे, परंतु चांगली सिटी आहे. इथं चांगले हॉटेल आहे, चांगली जेवणाची व्यवस्थासुद्धा आहे आणि मस्तपैकी आहे ना रूमसुद्धा आहे. आणि पण इथं एकच व्यवस्था नाही, ती म्हणजे पार्किंगची. तर पार्किंगसाठी ना ज्या हॉटेलला पार्किंग आहे ना तेच हॉटेल घ्यायला तुम्ही प्रिपेअर करा, कारण की पार्किंगसाठी गाडी तुम्हाला रस्त्यावरती लावायला लागेल, नाही तर मग पे अँड पार्क करण्यासाठी खूप लांब लावायला लागेल. तर मी तुम्हाला थोडंसं आहे ना कारगिलचा सकाळचा 8चा नजारा दाखवतो नक्की कसा आहे तो. तर हे बघू शकताय, सकाळी 8 वाजल्यात आणि 8 वाजता असा नजारा आहे. मस्त शांत असं कारगिल आहे. लोक कामाला चालल्यात का काय, सगळी पण चलबिचल चालू आहे. आणि गाड्यांची व्यवस्था बघा, अशा या साईडने तुम्हाला गाड्या लावायला, तर रात्रीच्या वेळेस सगळं फुल होतं. आणि हा बघा, ह्याच्यावरतीच भला मोठा डोंगर असं तुम्ही बघू शकता. आणि इकडे मी बघितलं ना तर सगळ्यात जास्त आहे ना जेंट्स, म्हणजे युवा वर्ग जास्त आहे. त्यांना ॲक्च्युली बेरोजगार आहे का असं वाटतं, मला वाटतं. तर असं हे बघा, मस्तपैकी हे अशी कारगिलची सकाळ आहे, जी की मी तुम्हाला रात्री दाखवली की कारगिलमध्ये बाजारपेठ कशी आहे ती. तर गाडी आपली रेडी आहे आणि सुषमा ड्रायव्हर सीटवर बसलेली. आज गाडी चालू होती का? काय गाडी चालू होती? आज मी गाडी चालवणार आहे. चालव, चल मी जातो पलीकडे बसतो. तुम्ही आज झोप काढा, मी गाडी चालवते. हां चालतंय, चल. तर मित्रांनो, फायनली आम्ही कारगिलचा निरोप घेतला आणि आता आम्ही 230 किलोमीटरचा प्रवास सुरू केला होता. रात्रभर कारगिलचा ही बाजारपेठ नजरे घालून घातली होती, त्यामुळं थोडं का आहे ना कारगिल आपलंसं वाटायला लागलं होतं. आणि तिथून आम्ही आमचं लक्ष होतं ते आज दिवसभरामध्ये असलेली सगळी स्थळं व्यवस्थित आणि एक्सप्लोअर करून तुमच्यासाठी नीट पाहिजे. तर चला, हा प्रवास आम्ही सुरू केला. कारगिलमधून आम्ही निघालो ते हुंदरमन गावाच्या दिशेने. गावात पोचण्याआधीच या मार्गाने आमचं मन जिंकून घेतलं. एका बाजूला खोर लऱ्या, तर दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर आणि त्यातून वाकडी तिकडी वळण घेत जाणारा हा अरुंद रस्ता, म्हणजे एक वेगळाच अनुभव आणि थरार. या रोमांचक प्रवासाचा आनंद घेत आम्ही अखेर पोचलो ते हुंदरमन, म्हणजेच भारत पाकिस्तान येलोसी लाईन ऑफ कंट्रोल जवळील त्या व्ह्यू पॉईंटला. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय ते हुंडरमनला, येलोसी व्ह्यू पॉईंट हा. तर इथं काय आहे, तर इथं आपण काय बघू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे आहे ना आपण भारताच्या शेवटच्या डोकावरती आहे आणि इथून आपल्याला पाहायला भेटतं ते बघा. पहिला मी याचा इतिहास सांगतो. 1971 साली हे जे गाव आहे ना, हे जे गाव हे हे आणि हे हेलिपॅड हे सगळं पाकिस्तानमध्ये होतं. आणि 1971च्या वारमध्ये खरं तर हे भारताने आपल्याकडे मिळवलं. हाच डोंगर आणि हा डोंगर हा फक्त भारताकडे, बाकीचे सगळे त्या बाजूला दिसतंय ना तुम्हाला, ते सगळं पाकिस्तानच्या बाजूला येतं. तर इथं बघा, इथं तुम्हाला झूम केल्यानंतर बघा इथे एक गाव दिसतंय. हे बघितलं, हे जे गाव आहे, हे जे गाव आहे ना, हे गाव आणि हे पाकिस्तानचा भाग आहे सगळा. आणि इथं काही त्यांचे बंकर वगैरे दिसतात, जास्त झूम केलं तर दिसतात ते बघा. इथं मी तुम्हाला नीट माझ्या इथं जे छोटे छोटे दिसतात ना व्हाईट कलरचे, ते बंकर आहे. आणि इथं आपल्या भारताचे बंकर आहे, हे दाखवू तुम्हाला. हे बघा,
बघा इथं ह्या वायरच्या जवळ बरोबर तिथं भारताचे बंकर आहे. तर इथून मी ह्या व्ह्यू पॉईंटला येऊ शकता. आणि हे आपल्या भारताचं इथे एक गाव आहे. हे जे भारताचं गाव आहे. आणि तुम्हाला जर हे सगळं एकदम जवळनं पाहायचं असेल ना तर बघा इथे एक व्ह्यू पॉईंट आहे आणि ते दुर्बीनवाला आहे. तो 50 रुपये पर पर्सन घेतो आणि तुम्हाला प्रत्येक पॉईंट तो इथून दाखवतो. तर तुम्ही तिथून फोटो पण घेऊ शकताय. तर असा हा व्ह्यू पॉईंट आहे. आणि खरं तर हा व्ह्यू पॉईंट पाहिलं तर भारीच आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आहे ना इथं यायचा जो रस्ता आहे ना तो आहे खरंच एकदम एकदम थरारक आणि रोमांच भरा असा हा रस्ता आहे. एकदम छोटा रोड आहे, त्यामुळे सगळीकडे ह्या युको गाड्या आणि ह्याच्यापेक्षा छोट्या गाड्या इथं येतात. आणि आपण तर क्रेटा घेऊन आलो आहे. ते क्रेटा घेऊन आल्यामुळे काय आलं माहिती आहे, ते क्रेटाचा जो लेंथ आहे ती जास्त आहे आणि वाईड पण जास्त आहे, त्यामुळे त्या रस्त्याला आहे ना ती बसत नाही. तर सुषमाला विचारू, सुषमा रस्ता कसा होता? रस्ता हां एवढा खतरनाक होता ना, तिने तर डोळेच दाखले. तर डोळेच बंद करून बसले होते. मी जर रस्त्याच्या बाजूला आले ना, मी तो ओढणी लावून बसणार आहे आता. नाही एवढं नाही घाबरायचं. तर तुम्ही इथं मस्तपैकी या कारगिलला आय लव कारगिलची इथं फोटो वगैरे काढू शकताय. आणि हे बघा आता एवढी गर्दी आहे, सकाळ सकाळ आलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित सगळं बघायला भेटेल असं मला वाटतंय. चला तर आपण आता वरच्या व्ह्यू पॉईंटला जाऊ आणि इथनं कसं दिसतंय आणि ह्या व्ह्यू पॉईंटवरनं आपल्याला एक फोटो पण काढायचा आहे. दुर्बीनला बघायचे असेल तर घेऊन यायचं काही गरज नाही. तर हा व्ह्यू पॉईंट ह्या गाडी आपल्या. तर मित्रांनो फायनली ह्या व्ह्यू पॉईंटवरनं सुद्धा तुम्हाला चांगला नजारा पाहायला भेटेल. आणि जर तुम्हाला दुर्बीनने पाहायचं असेल तर दुर्बीनने पाहू शकता, परंतु माझं मत आहे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय ते एकदम व्यवस्थित दिसते, सगळे पॉईंट नीट दिसतात. तरी पण तुम्हाला अजून क्लोज बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आणि त्यावरती एक गाव दिसते त्या साईडला, जे तुम्हाला मगाशी दाखवलं, त्या गावापर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. तर हा पॉईंट झाल्यानंतर आपण चाललो आहे तिथंच वरती असलेल्या एका गावामध्ये, तर हुंदुरमन विलेज म्हटलं जातं त्याला. ज्यांनी ज्यावेळेस 71चं युद्ध झालं त्यावेळेस पाकिस्तान त्याला सोडून गेलं होतं. तिथं नक्की काय ते आपण बघू. हुंदरमन व्ह्यू पॉईंट बघितल्यानंतर आम्ही चाललो होतो हुंदरमन विलेज पाहण्यासाठी. त्या ठिकाणी जाताना सुद्धा तुम्हाला रस्त्याचा थरार नक्की पाहायला मिळेल. काय होतंय, कसं होतंय? अरे नीचे मध्ये भूतने निघे, नीचे मध्ये काहीतरी आहे ना, तसं झालंय तुझं. घाबरे इकडं काय सरकते तू? वाटते मी नेमकी त्या साईडला आहे ना, खिडकीच्या बाजूला. मग काय होणार, काही होत नाही. तर मित्रांनो आपण आलो आहे एका अशा गावामध्ये जे गाव कधी काळी पाकिस्तानचा भाग होता आणि कधी काळी या ठिकाणी पाकिस्तानचे लोक राहत होते. परंतु भारताने ते गावही जिंकलं, विजय मिळवला आणि त्यानंतर 1971 सालानंतर हे गाव भारताचा भाग झाला. परंतु हे गाव आहे तसंच हे या ठिकाणचे पाकिस्तानी लोक सोडून गेले आणि हे जे गाव आहे हे आता आपण पाहायला आलो आहे. खरं तर हुंदरीमन विलेज असं याला म्हणतात आणि हे कारगिलपासून साधारण 8.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे गाव नक्की पाहिलं या, कारण की जर वरतून पाहिलं तर तुम्हाला इथली मजा तुम्हाला कळणार नाही. तर हे बघा, हे आहे संपूर्ण ते गाव. ते इथं बघू शकताय आता या गावामध्ये कुणीच राहत नाही आहे, सगळी घरं रिकामी पडलेली आहे, मोडकळीस आलेली आहे. परंतु त्यावेळेस हे गाव कसं असेल तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकताय. तर बघा मस्त असं व्ह्यू तुम्हाला इथनं पाहायला भेटतो, गावसुद्धा पाहायला भेटते. आणि त्याच्यावरती दिसते ना हे जे डोंगर, हा जो डोंगर ही आपली म्हणजे भारताचा चेकपोस्ट आहे ह्याच्यावरती सुद्धा. आणि ह्याच्या पलीकडं आहे ते पाकिस्तान. तर मित्रांनो मस्तपैकी तुम्ही इथं आल्यानंतर हे गाव अनुभवू शकता, पाहू शकता आणि त्याचा आनंद पण घेऊ शकता. आता ही सगळी घरं म्हणजे इथं बघा, इथं मस्जिद पण तुम्हाला पाहायला भेटते. इथं मस्जिद आहे आणि अशा पद्धतीचे सगळे जे घरं आहे ते आता पडलेली आणि पूर्ण मोडकळी झालेली आहे. कसल्याही पद्धतीचं म्हणजे सिमेंट नाही आहे, फक्त दगडांच्या यानेच हे सगळं याचं हे केलेलं आहे, म्हणजे बांधकाम केलेलं पाहायला भेटतं आपल्याला. आणि इथं बघा, इथं काही लोकंसुद्धा आहे जे इथं राहतात, त्यांचे भाजीपाला इथं केलेला बघायला भेटतं आपल्याला. आणि इथं पाणी बघा, भरपूर असं पाणी. तर असा हा सगळा पाकिस्तानचा भाग असलेला हे गाव आता भारताचा भाग आहे आणि ते आपण इथं पाहायला येऊ शकता. आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही हे पूर्ण गावसुद्धा फिरू शकता. चला तर आता तुम्हाला हे सुद्धा लोकेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, कारण की कुणी जेवढी काय खाली येत नाही. आपण आलो आहे
खास तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. अरे पैर पैर फिसल जाएगा, कुछ होएगा. ये यही बच्चे हमारे इधर रहते ना, अरे नीचे मत जा, इधर इधर फिसल जाएगी, उधर फिसल जाएगी, ऐसा करते. तर चला, इथला स्पॉट झालाय बघून आपला निघा. तर आम्ही थांबलोय आता लेहच्या रोडला, म्हणजे कारगिलवरून लेहकडे जाणाऱ्या रस्त्यावरती. थांबण्याचं कारण सांगतो काय आहे, तर एकच मिनिटात कळत तुम्हाला. तर आपण करतोय आज पहिलं जेवण, कारण की घरनं निघाल्यापासून कुठंही काहीच केलं नव्हतं, सगळं आणलं होतं. पण इथं आता गरज आहे, आम्हाला माहिती होतं, आणि इथलं जेवण थोडंसं जमत नाही आहे. तर आता मस्त आता जेवण करतो, आणि सुषमा लागलेली आहे तयारीला. करू मग जेवण. जेवण म्हणजे जेवण काय, मसाला भात करणार आहे मस्त तुपातला. तर फायनली लावलाय आपला कुकर, आणि सुषमा आता सलाड तयार करते. सलाड आला 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 हवा कुंडली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 2 3 4 रे झाली पहिली. बघा त्याची हसायला लागली. आता खाण्याची वेळ जवळ आलेली. कसं वाटलं मस्त, कसं घे वाढून घे. मस्त भात झालेला आहे या. तर फायनली झालंय मित्रांनो आपलं जेवण, सगळं साफ केलेलं हे पहिलं महत्वाचं. आणि आता आपण निघालोय पुढच्या प्रवासाला. तर गाडी सगळी आपण एकदम ओके केलेली आहे, सगळं खटाखट भरून ठेवलंय. चला निघूया आता पुढं आपल्याला जायचंय. एक बौद्ध मूर्ती आहे, ती खूप उंच आहे आणि ती एका कातळ खडकामध्ये कोरलेली आहे, ती आपल्याला बघायला जायचं. चला. तर मित्रांनो आता आपण आलोय मुलबेगची ती बौद्ध मूर्ती बघायला. रस्त्यालगतच असलेलं हे प्राचीन बौद्ध मंदिर, आणि त्याच समोर कातळात कोरलेली सुमारे 9 मीटर उंच बौद्धांची भव्य मूर्ती पाहताच आपण थक्क होऊन जातो. या मंदिराच्या आत गेल्यावर अनेक शतकापूर्वीची बौद्ध चित्रकला आणि धार्मिक अवशेष पाहायला मिळतात, जे या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देते. मंदिराभोवतीचा शांत परिसर आणि उंच डोंगर यामुळे येथे एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. या ठिकाणी प्रवेशासाठी 20 रुपयाचे तिकीट आहे. जर तुम्ही कारगिल ते लेह प्रवास करत असाल तर हे ठिकाण नक्की पहा. या भव्य मैत्रीय बुद्ध मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळेल. कारगिल ते लेहकडे जाणारा प्रवास म्हणजे उंच उंच डोंगर आणि वळणावळणाचे घाट रस्ते आणि प्रत्येक वळणावर दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार. हे अप्रतिम दृश्य अनुभवतच आम्ही पुढे निघालो, आणि या सुंदर वळणावरच्या रस्त्यामधूनच प्रवास करत अखेर आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो. नमिकला पास हा बघू शकताय, नमिकला पास. आणि इथं तुम्हाला बरोबर खालचा व्ह्यू पण एकदम भारी बघायला भेटतो. इथनं व्ह्यू बघा हा इकडला कसा व्ह्यू आहे, जबरदस्त. आणि याची जी उंची ही 12,198 फूट आहे. तर हे बघू शकता 12,198 फूट. तर मित्रांनो, पुढच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा वळणावळणाचा घाट रस्ता पार करावा लागला. खरं तर मोकळं आकाश, खरं तर सुंदर अशी नागमोडी वळणं आणि मोकळं निळभोर आकाश पाहत आम्ही जाऊन पोहोचलो ते म्हणजे लामयुरू गावाजवळ. येथील डोंगर रांगा चंद्राच्या पृष्ठभागासारख्या दिसतात, म्हणून त्याला मूनलँड असं नाव पडलं आहे. निसर्गाने घडवलेला हा चमत्कार प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासारखाच. तर मित्रांनो, आपण पुढं आलोय एक असंच ठिकाण बघायला ज्याला मूनलँड म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे मूनलँड का म्हटलं जातं, तर या मूनलँडला
असं सांगितलं जातं की ह्याचा जो पृष्ठभाग आहे तो चंद्रावरच्या पृष्ठभागाशी जुळतो, त्याच्यासारखा दिसतो, म्हणून याला मूनलँड म्हणलं जातं. तर बघू आपण मूनलँड कसं आहे. हे बघू शकता, हे मूनलँड व्हाईट कलरचं जी सगळी मातीची रचना तो आपण इथं बघू शकतो. हे बघा, सगळे डोंगर अख्खे व्हाईट कलरचे आहे. इकडं पण तुम्ही बघू शकताय. आणि हे जे डोंगर आहे हे चंद्रावरच्या पृष्ठभागाशी जुळले जातात, म्हणून याला मूनलँड असं म्हटलं जातं. पण असंही म्हटलं जातं की हे मूनलँड का तयार झाले, कसे तयार झाले. तर मित्रांनो, इथं असं सांगितलं जातं की इथं आहे ना, पहिला एक तलाव होता, म्हणजे हजारो वर्षापूर्वी तलाव होता. त्यातलं पाणी हे पूर्ण आटून गेलं किंवा संपून गेलं. त्यानंतर हवा आणि वेगवेगळ्या याचं त्याच्यावरती परिणाम झाला आणि त्या परिणामाने हे असे विचित्र असे आकार तयार झाले. तर हे बघण्यासाठी सुद्धा हजारो लोक आहे ना इथून जाता जाता ह्या मूनलँडला, ह्या हजारो लोक आहे ना, भरपूर लोक आहे ना या मूनलँड व्ह्यू पॉईंटला थांबतात आणि मस्तपैकी समोर या मूनलँडचा आनंद घेतात. मूनलँडचा हा अद्भुत परिसर डोळ्यात साठवून आम्ही पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालो. प्रत्येक वळणावर निसर्ग नवं रूप दाखवत होता आणि आता आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं आणखी एक खास ठिकाण. पण त्या अगोदर थोडंसं पोटपूजेचं सुद्धा पाहायला पाहिजे ना. बराच वेळाने ड्रायव्हिंग करून जमल्यानंतर थांबलोय, कारण मगाशी जे जेवण बनवले होते त्याची जी भांडी राहिली होती घासायची, ती बायको आमची घासती आहे या मोठ्या धबधब्यावर, या पाण्यावर. तिला नदीचा फिलिंग भेटत, नदीचं आहे ना. लेहचा प्रवास करताना आपल्याला जागोजागी दिसतात ते म्हणजे बौद्ध धर्मातील पवित्र चॉर्टन. हे शांतता, श्रद्धा आणि बुद्धाच्या शिकवणीचं प्रतीक मानलं जातं. लेह लडाखमध्ये अशा चॉर्टन जवळपास प्रत्येक गावात आणि मठाजवळ पाहायला मिळतात. तर आता आपण ज्या स्पॉटवरती आहे त्या ठिकाणचा स्पॉट तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, आता आपण दोन नद्यांच्या संगमावरती म्हणजे संगम पॉईंटवरती आहे. तो माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आहे संगम पॉईंट. याला संगम पॉईंट का म्हटलं जातं तर मित्रांनो, या ठिकाणी ना इंडस म्हणजे सिंधू नदी आणि जन्स्कार नदी यांचा इथं खरं तर संगम होतो, म्हणून त्याला खरं तर संगम पॉईंट म्हटलं जातो. हा टुरिस्टच्या मनाने सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्ही खाली थांबून हा पॉईंट जितका भारी बघू शकत नाही तितका भारी तुम्ही या स्पॉटला येऊन, ज्या ठिकाणी हा रस्ता आहे बघू शकता, या रस्त्याच्या वरनं तुम्ही हा पॉईंट आहे ना एकदम व्यवस्थित या ठिकाणी बघू शकताय. तर आपण खाली थांबलो होतो, परंतु खालनं जो पॉईंट आहे ना जसा पाहिजे तसा आपल्याला व्ह्यू दिसत नाही. परंतु इथं आल्यानंतर मात्र तो व्ह्यू आहे ना मित्रांनो एकदम जबरदस्त दिसतोय. तेव्हा माझं सजेशन तुम्हाला एवढंच आहे की तुम्ही खाली बघितला तरी वरती येऊन नक्की या रस्त्यावरती थांबा. इथून जो व्ह्यू दिसतो ना तो अप्रतिम आहे आणि इथूनच आपल्याला खरं तर संगम कळतोय कसा आहे तो. चला तर आता पुढे जायचं आपल्याला मॅग्नेटिक पॉईंटला. जो मॅग्नेटिक पॉईंट म्हणजे तुम्हाला चुंबकीय क्षेत्र ते बघायचं. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मॅग्नेटिक हिलला. इथं बघू शकता, इथं तुम्हाला भरपूर लोक असे असतात इथं फक्त मॅग्नेटिक हिल बघण्यासाठी आले. तर नक्की काय मॅग्नेटिक हिल. तर मित्रांनो, इथं जर या झिरो लिहिली तिथं जर गाडी उभी केली तर ती गाडी ॲटोमॅटिक उलट्या साईडला विदाऊट म्हणजे न्यूटन केल्यानंतर विदाऊट ही रिटर्न मागच्या साईडला जाते. तर असे हे मॅग्नेटिक हिल आहे. पण आता सध्या जर मग सांगू का ऊन भरपूर आहे, त्यामुळे कोण काही ट्राय करत नाही आहे आणि गाड्यांचा ओघ पण भरपूर आहे, म्हणजे गाड्या पण भरपूर येतात, त्यामुळे ते ट्राय करण्यासाठी त्याला वेळ लागणार. हे ट्राय करतोय थोडासा. बघा, त्याने गाडी बंद केली. इकडे बघ. गाडी बंद केली तर ती गाडी ॲटोमॅटिक चाललेली आहे बघा. त्याला कुठल्याही प्रकारचं काहीच करायला लागत नाही. ॲटोमॅटिक मॅग्नेटिक हिलची आहे ती. आणि इथला फोटो प्रत्येक वेळी तुम्ही बघितला असाल. आणि मस्तपैकी बघा सगळी लोक आहे ना फक्त त्या गाड्या कशा चालतात ते बघतात. ते जे टुरिस्टवाले त्यांना माहिती आहे, त्या गाड्या बरोबर बंद करतात, गाडी ॲटोमॅटिक खाली जाते. मॅग्नेटिक हिलचा अनोखा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो लेह आणि कारगिल महामार्गावरील प्रसिद्ध गुरुद्वार श्री पत्थर साहेब येथे. शीख धर्मातील हे अतिशय पवित्र धार्मिक स्थळ मानलं जातं. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय पुढच्या डेस्टिनेशनला, पुढच्या जागेवरती. ते म्हणजे गुरुद्वारा पत्थर साहेबांचा. तर ते रस्त्यावरतीच आहे, तुम्ही बघू शकता. हा पत्थर साहेबांचा गुरुद्वारा आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे, भरपूर गर्दी आहे. आणि हा मेन रोड आहे आपला,
या मेन रोडच्या जवळच आहे. त्यामुळे सगळी ठिकाणं जी आहे ना, म्हणजे मॅग्नेटिक हिल असू दे किंवा पत्थर साहेब गुरुद्वारा असू दे, संगम असू दे किंवा बाकीचे जे 9 मीटरची बौद्धांची मूर्ती असू दे, हे सगळे एकाच लाईनमध्ये आहे. त्यामुळं तुम्ही एका लाईनमध्ये असल्यानंतर एकदम व्यवस्थित करू शकता. चला तर आपण आता गर्दी बरोबर आहे, पटकन दर्शनाला जाऊ, तर दर्शन घेऊ आणि नंतर मग पुढचा विचार करू काय करायचं आहे. नंतर चहा वगैरे बिस्किट वगैरे पाहिजे तितके तुम्ही खाऊ शकताय. आता सुषमाला चहा प्यायचा आहे. सुषमा आता चहा पिते, ग्लास घेतला आहे, ग्लासमध्ये आता चहा पिन. मस्त गरम गरम चहा, गरम गरम चहा, बिस्किट. ओके नको, मी जेवतो. लोकश्रद्धेनुसार इसवी सन 1517च्या सुमारास पहिले शीख गुरु नानक देवजी या मार्गाने प्रवास करत असताना इथे ध्यान करत होते. त्यावेळी एका राक्षसाने त्यांच्यावर डोंगरावरून एक प्रचंड दगड लोटला. मात्र तो दगड गुरु नानक देवजींच्या पाठीला स्पर्श न होता मेणासारखा मऊ झाला आणि त्यावर त्यांच्या शरीराचा ठसा उमटला. त्यानंतर राक्षसाने त्या दगडाला लाथ मारली तेव्हा त्यांच्या पायाचाही ठसा त्या दगडावर उमटल्याचं सांगितलं जातं. आजही हा पवित्र दगड गुरुद्वारात जतन करून ठेवण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या देखरेखीखाली असलेल्या या गुरुद्वारात दररोज हजारो भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात. लेहला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट द्यावी असा अनुभव येथे आल्यावर नक्कीच येतो. मस्तपैकी जेवण झालेलं आहे, एकदम मस्त जेवण. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, नक्की जेवायला यायला. फायनली आपले सर्व डेस्टिनेशन आजचे पूर्ण आले. दिवसभरात थकवा आणणारा हा प्रवास संपून आम्ही येऊन पोचलो ते लेह शहरामध्ये. आता वेळ होती एक चांगलंसं राहण्याचं हॉटेल पाहण्याची. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही एक छानसं हॉटेल घेतलं ते सुद्धा. तर फायनली मित्रांनो रूमवरती पोहोचलोय. आता वाजता संध्याकाळचे 5:30-6 आणि रूम घेतलाय पहिला, कारण की आज दिवसभर आहे ना प्रवास जास्त झालाय आणि सगळी ठिकाणं आपण सगळी कव्हर केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रूम आहे ना एकदम स्वस्त नाही भेटला, म्हणजे थोडासा महाग भेटला. 1700 रुपयाला रूम भेटला. हा रूम बघू शकताय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा मला नक्की सांगा बघा मित्रांनो. का लॉंग होतोय व्हिडिओ, का शॉर्ट होतोय, का माहिती व्यवस्थित भेटते का तुम्हाला, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा मला. आणि आपले व्हिडिओ हे सगळ्या सिरीजचे पाहताय का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट करून सांगा. कमेंट केलं तर नक्की कळतं की तुम्ही व्हिडिओ पाहताय का नाही पाहताय. तर चला मित्रांनो, आता झोपतोय. गुड नाईट. आणि उद्या सकाळी आपण काय पाहणार आहे, उद्या सकाळी आपण लेह मध्येच असणार आहे. आणि उद्या फक्त लेह मधले आपण हॉल ऑफ द फेम आणि लेह पॅलेस हे आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चला तर बाय बाय, गुड नाईट.